बातमी राजकीय गोट्यातून महत्त्वाची आहे, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडेल। अगदी काही वेळातच म्हणजे दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल। तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे। पक्षप्रवेशापूर्वी तनपुरेंनी खासदार सुप्रिया सुळेंची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत। आज भाजपमध्ये 3 वाजता पक्षप्रवेश करतायत। नेमका भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं नेमकं कारण काय? नाही, कारण मी गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आता काही शरद पवार पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतोय। त्या ठिकाणी सातत्यानं विरोधी पक्षाची माझ्या मतदारसंघात आमची आमदारकी जाऊन जवळपास 2004 साली माझे वडील आमदारकीला पडले। त्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सातत्यानं विरोधकाची भूमिका आम्ही बजावत आहोत। कुठेतरी कार्यकर्त्यांची मानसिकता झाली की आपण आता काही करा पण तुम्ही सत्तेत चला। हे माझा एकट्याचा हा निर्णय नाहीये, हा मी ज्यांच्या जीवावरती राजकारण करतो असे माझे राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यातील माझे कार्यकर्ते आणि मला मानणारे सगळे आमचे तालुक्यातली जनता असेल यांचा मोठा आग्रह त्या ठिकाणी झाला। आणि शेवटी ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो त्यांची मानसिकता बघून मी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे काही एक इनोव्हेटिव्ह नेतृत्व मी असं मानतो, त्यांचा वेगवेगळ्या विषयांवरचा असलेला अभ्यास असेल, सखोल सर्व विषयांवरचा, तर ते देखील एक चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे बघून देखील हा निर्णय घेतलेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा तुम्ही पक्षप्रवेश करतायत, तर संध्याकाळी लगेच अर्ज भरणार आहेत का? नाही, आता अपेक्षा आहे, मला तिकीट मिळेल अशी मला अपेक्षा आहे। अजून अर्ज भरण्याची 1 तारखेपर्यंत वेळ आहे, पण बहुतेक अपेक्षा मला आहे की मला तिकीट मिळेल। तसं आश्वासन दिलंय म्हणूनच हा पक्षप्रवेश आहे का? नाही, हे बघा कसं आहे, मी पक्षप्रवेशाचं मूळ कारण मी तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांचा आग्रहाचा रेटा, कुठंतरी सत्तेस्थान मिळेल। शेवटी काय आहे, गाव पातळीवरती आपण वरती बघून बघताना चित्र वेगळं असतं, पण खाली जेव्हा गाव पातळीवरती कार्यकर्ते लढत असतात, काम करत असतात, त्यावेळी खूप मोठा संघर्ष त्या सर्वांना करावा लागतो। त्यांचे शेवटी ते आहेत म्हणून मी आहे, आणि त्या लोकांचा झालेला सगळा आग्रह आणि देवेंद्रजींचं जे काय नेतृत्व, मी अगदी विरोधात असतानाही 2-3दा त्यांना जाऊन भेटून माझ्या भावना, मी असं काही नाही की मी आजच बोलतोय, मी त्यांच्या विरोधात असताना देखील 2-3दा जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्यातले जे चांगले गुण मला दिसतात त्याबद्दल त्यांना मी वेळोवेळी जाऊन चर्चा केलेल्या आहेत। काल सुप्रिया सुळेंची भेट घेतली तुम्ही, याबाबत काही चर्चा झाली का? किंवा शरद पवार यांच्याशी काही चर्चा झाली का? तुमच्या मामांशी काही चर्चा झाली का? नाही, माझी पवार साहेबांशी आणि जयंत पाटील साहेबांशी काही चर्चा झालेली नाही। सुप्रियाताईंशी त्या इथं YB चव्हाण सेंटरला इथंच असल्याचं कळाल्यावर मी त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांना मी वस्तुस्थिती काय आहे ह्याची अगदी पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे सांगितलं आणि का मी हा निर्णय घेतोय। त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर असणार आहे, पूर्वी होता, आज आहे, भविष्यातही राहणार आहे। एक वेळचे प्राजक्त तनपुरे असे होते की जेव्हा अजित पवार भाजपमध्ये जात होते त्यावेळी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम होते, मात्र आता अशी वेळ का आली की स्वतःच भाजपमध्ये पक्षप्रवेश करताय? नाही, बरोबर आहे, आपला प्रश्न हा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे आणि मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली का विषयाला। त्यावेळेसही आम्ही संघर्ष केला, ज्यावेळेस सरकार आमचं गेलं, दुपारी ती बैठक झाली दादांबरोबर, ती थोडंसं मला अचानक तो निर्णय घेणं असं माझ्या मनाला त्यावेळेस काही योग्य वाटलं नाही। आजही मला माझ्या पक्षाबरोबर माझी काही भावनिक अटॅचमेंट आहे, त्यामुळे मला तो निर्णय तुम्ही म्हणता इतका सोपा नाहीये माझ्यासाठी। पण शेवटी दुसरी जी बाजू माझी आहे की ज्यांच्या जीवावर मी राजकारण करतो, ही माझ्या कार्यकर्त्यांची भावना देखील मला तितकीच महत्वाची आहे। पक्ष सोडणं मला इतकं सोपं दिसतंय असं नाहीये, माझ्यासाठी देखील एक खूप मोठं भावनिक विषय आहे तो। पण आता शेवटी लोक जी माझी काही राहुरी तालुक्यातले आमचे कार्यकर्ते असे जे माझ्या आजोबांपासून काही घराणे आमच्या बरोबर आहेत, नवीन आलेल्या पाथर्डी नगर तालुक्यातले देखील माझे काही तरुण सहकारी अत्यंत मनाने आमचे घट्ट संबंध त्या ठिकाणी जोडले गेले। मी जरी राजकारणी असलो तरी मी थोडा भावनिक आहे,
त्यामुळं खूप व्यावहारिकतेपेक्षा भावनिकता माझ्यावर कधी कधी जास्त हे होते. कदाचित त्यामुळेच मी सगळे गेले, मी काय गेलो नाही. पण आता मात्र शेवटी माझ्या कार्यकर्त्यांची देखील भावनिकता आता जड व्हायला लागलेली आहे आणि म्हणून कुठेतरी मी हा निर्णय घेतला. पक्षाला खऱ्या अर्थाने काळाची आता गरज आहे तुमची आणि या वेळी तुम्ही हा पक्ष प्रवेश करताय. तुम्ही आत्ताच बोलले की देवेंद्र फडणवीसांचे गुण असतील किंवा त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला भावतंय म्हणून तुम्ही हा पक्ष प्रवेश करताय. त्यावेळी तुम्हाला ते व्यक्तिमत्व भावलं नव्हतं आणि आत्ताच भावतंय का? नाही, मी असं म्हणत नाही. मी म्हटलं मी खोटं कधी बोलणार नाही. त्याही वेळेस मी त्यांनाही तुम्ही विचारा जाऊन कधी जर झालं तर मी विरोधात असताना त्यांचे हे बघा, प्रत्येक माणसाचे काही चांगले गुण असतात. विरोधकांचे कायम चांगले गुण घ्यायचा मी प्रयत्न करत असतो. आमच्या आता वेळ नाही एवढा सांगायला, निवांत सांगेल मी. त्यामुळे त्याही वेळेस मी जरी विरोध होतो तरी त्यांना जाऊन मी अप्रिशिएट केलेलं आहे. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा जो निर्णय त्यांच्या सरकारने घेतला तो अत्यंत कल्पक निर्णय मला वाटला. आय वॉज व्हेरी इम्प्रेस विथ दॅट डिसिजन. नंतर आमचं सरकार आलं, योगायोगाने माझ्याकडेच ते खातं आलं. आम्ही त्याच्यामध्ये त्या GR मध्ये आणखीन सुधारणा केल्या. शासकीय जमिनीच्या व्यतिरिक्त खासगी जमिनीवरती प्लांट लावायचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने मी घेतला. त्यांच्या निर्णयानं प्रभावित होऊन घेतला. त्यांनी परत त्यांचं सरकार त्यांनी आणखीन त्याच्यावर जोर दिला. अशा बरेच गोष्टी ज्या आहेत, जे विरोधक जरी असतील तरी जर कल्पकता कुठंतरी असेल आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जर असे निर्णय घेतले गेले असतील त्याचं स्वागत मी विरोधी पक्षात असताना देखील केलं होतं आणि आजही करतो. मी काय त्यावेळेस वेगळं बोललो, आज वेगळं बोललो अशातला विषय नाही. आणि गरज असताना आपण जे म्हटलं तर कायम पक्षाच्या अडचणीच्या कालावधीमध्ये जेव्हा पहाटेच बंड दादांनी केलं त्यावेळेस मी सरळ जाऊन YB चव्हाण सेंटरवर शरद पवार साहेबांना जाऊन भेटलो. साहेब, मी तुमच्या बरोबर आहे. एकनाथ शिंदे गेले, आम्ही विरोधाची पक्षाची भूमिका जोमानं पार पाडली. नंतर दादाही गेले तरी मी तिथं होतो. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मला दादांच्या पक्षातनं दादांचेच फोन होते इनफॅक्ट, त्याही की घड्याळाकडनं उमेदवारी करावी, समोर मग कमळ चिन्ह राहणार नाही. कोण विरोधकच नव्हतं मला. मी तर 1 लाख मतांनी त्यावेळेस निवडून येऊ शकलो असतो, पण तरी देखील मी पक्षाबरोबर थांबलो. शेवटी आज कार्यकर्त्यांची सगळी मानसिकता, त्यांचा आग्रह माझ्या भावनिकतेपेक्षा त्यांची भावनिकता आज जरा वर चढली आणि भारी पडलेली आहे. मला अजूनही असं खूप पक्ष सोडताना मी खूप आनंदी आहे असा विषय नाही. पण शेवटी आता ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये आता पुढची जी काय दिशा असेल तिथे योग्य काम करणं, जनतेला न्याय देणं, कार्यकर्त्यांना न्याय देणं, या माध्यमातून जर विधान परिषद मिळाली तर त्या माध्यमातून जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तरी राज्यातल्या जनतेचे प्रश्न त्या सभागृहात मांडणं, जे काम मी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही करायचो, आवडीने करायचो, तर तेच काम पुढे न्यायची जर संधी मिळाली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं करेल. आता ह्या पक्ष प्रवेशाने अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये किंवा मतदारसंघामध्ये नांदी येईल का? नांदी म्हणजे कसली? मला नाही कळालं. म्हणजे नांदी म्हणजे इतर अहिल्यानगरमधले जे काही प्रश्न आहेत किंवा कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना न्याय मिळेल का? नाही, निश्चितपणे सत्तेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं एक साधन त्या ठिकाणी मिळेल. कारण की आणि त्यांनी बघितलंय महाविकास आघाडी सरकार असताना जी कामं माझ्या मतदारसंघामध्ये झाली ती कामं आमच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने बघितलेली आहेत. ऊर्जा विभागाचं अत्यंत मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं माझ्या मतदारसंघामध्ये त्याकडे उभं राहिलं. नंतरच्या काळात जेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो 2.5 वर्ष, त्या काळात आमदार असून देखील काहीच निधी न मिळाला हेही आमच्या लोकांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून शेवटी ही काय माझ्या एकट्याचा निर्णय नाहीये. माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या भावनेचा केलेला हा आदर आहे. आता भाचा भाजपमध्ये जातोय, मामा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करील का येणाऱ्या काळामध्ये? नाही, त्यांच्या बाबतीत मी त्यांच्याबद्दल बोलण्या इतका मी त्यांच्या एवढी माझी उंची नाही, माझं वय नाही, माझा अनुभव नाही, माझा अभ्यास नाही. त्यांच्या तुलनेत मी खूप छोटा नेता आहे. त्यांचं राजकारण वेगळं आहे. माझी काही चर्चा देखील त्यांच्याशी, म्हणजे खरं मी चर्चा करायला पाहिजे होती पण माझं काय ते मला योग्य वाटलं नाही आणि मी निर्णय घेतो. शेवटी त्यांचं राजकारण आहे. या निर्णयाशी त्यांच्या राजकीय विचाराचा कुठं संबंध अजिबात नाही. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, मुंबई.